तर राज्यातील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत डीएनए टेस्टिंग किट्स उपलब्ध नसल्याची तक्रार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे। त्यांनी या संदर्भात पत्र लिहित दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर राऊतांनी पत्राद्वारे काय मागणी केली आहे पाहूया। देवेंद्र फडणवीसजी जय महाराष्ट्र। एका गंभीर विषयाकडे आपलं लक्ष वेधतोय। न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय ही महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारीत असलेली संस्था न्यायदानाच्या प्रक्रियेत एक महत्त्वाची भूमिका बजावत असते। या प्रयोगशाळेतील डीएनएचा अहवाल हा विवादित पितृत्व चाचणी, खून, बलात्कार, पोक्सो कायदा इत्यादींमध्ये महत्त्वाचा पुरावा म्हणून न्यायालयात ग्राह्य धरला जातो। पण एप्रिल 2023 पासून डीएनए साठी लागणारे किट्स बहुतेक सर्व प्रयोगशाळेत उपलब्ध नाहीत। त्यामुळे त्या विभागाचं कामकाज ठप्प झालं आहे अशी माझी माहिती आहे। काही गंभीर तसंच संवेदनशील गुन्ह्यांमधील हाय प्रोफाईल आरोपींना अप्रत्यक्ष मदत व्हावी म्हणून हा तुटवडा निर्माण करणं व त्यातून पुरावे नष्ट करण्याची ही योजना असल्याचं बोललं जात आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। परिणामी अनेक गुन्ह्यांच्या तपासांमध्ये विलंब होतोय। तपासामध्ये जप्त केलेला मुद्देमाल खराब होऊन त्यांचा गुन्हा सिद्धतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो। या संचालनालयाला पूर्ण वेळ महासंचालक, न्यायिक व तांत्रिक तसंच संचालक असून देखील या गंभीर विषयाकडे लक्ष नसल्याचं दिसतंय। तरी कृपया या तक्रारीची दखल घेऊन यामध्ये दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।